सगळं बरोबर आहे ना? सेटअप वगैरे कसं वाटतंय? नमस्कार मित्रांनो, कसं वाटतं आजचं सेटअप? मला आजचा सेटअप आवडलाच असेल. आजचा ट्रेंड काय असलं तरी चालेल, पण आपला ट्रेंड आपण सोडणार नाहीये. आणि आपला ट्रेंड काय आहे तुम्हाला माहितीच असेल. ज्यांना माहित नसेल त्यांनी युट्यूबला जाऊन नक्की ऐका. स्वप्न आहे मोठी तर मित्रांनो, आज लाईव्हला याचं कारण म्हणजे काही एडिटिंगच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि एक किस्सा सांगायला आलोय. आणि तुम्हाला पहिल्यांदा मी एक छोट काय म्हणतो आपण, एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला जेवढे स्क्रीनवर टोल्स दिसते ते टोल्स मी एक्सप्लेन करून म्हणजे थोडं सांगणार आहे काय फंक्शन त्यांचं. आता हे मीडियाचं फंक्शन आहे. इथून आपल्या गॅलरी मधले किंवा अल्बम मधले किंवा लॅपटॉप मधले फोटो व्हिडिओ आपण घेऊ शकतो. जसं की मी इथं आपले फोटो घेतले, माझा फोटो घेतलाय. आणि ऑडिओ आपण ऑडिओ घेऊ शकतो, सॉंग्स घेऊ शकतो. आणि त्यांनी इथं डाउनलोड करायला पण ऑप्शन दिले. इथं त्यांचे पण सॉंग आहे, ते पण टाकू शकतो. इथं टेक्स्ट आहे, इथं आपण टेक्स्ट टाकू शकतो. इथं टेक्स्ट डाउनलोड करू शकतो, ऍड करू शकतो. टेक्स्ट काही टाकू शकतो आपण, आपलं नाव किंवा काय असेल ते. परत इथं स्टिकर यूज करू शकतो. परत इथं इफेक्ट्स पाहण्यासाठी आपल्याला नेटची गरज आहे आणि नेटला व्हीपीएन जॉईंट असणं गरजेचं आहे. आणि हे ट्रान्सलेशन म्हणजे व्हिडिओ ट्रान्सलेट करतं, म्हणजे या साईडची व्हिडिओ त्या साईडला नेऊन टाकतं. परत हे कॅप्शन कॅप्शन म्हणजे जसं की आपलं बॅकग्राऊंडला व्हिडिओमध्ये जे सॉन्ग चालू आहे, जसं की आपलं गाडी स्टेअरिंग गरगर घुमवली तिथं आलो, मग ते तिथं खाली वर्ड्स मध्ये दाखवतो ते गाणं चालू याच्यामध्ये. मग हे फिल्टर्स आहे, आपण फिल्टर्स हे व्हिडिओला यूज करू शकतो, म्हणजे अॅनिमेशन व्हिडिओ किंवा सिनेमॅटिक व्हिडिओ कोणत्या पण व्हिडिओला यूज करू शकतो. फोटोला करू शकतो, पण फोटो ऑलरेडी एडिट केले राहतो, त्याला फिल्टर वगैरे यूज केले राहतो, त्याच्यामुळे यूज करायची काही गरज नाही. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट मध्ये भरपूर टूल्स आहे, ते आपण नंतर बघूच. आता हे फिल्टरची मज्जा खूप आहे, काही ब्लरिंगचे आहे, काही भरपूर इफेक्ट आहे. त्याच्यानंतर इकडे व्हिडिओ आहे. आता व्हिडिओ किंवा फोटो आपण स्केल वगैरे वाढू शकतो, म्हणजे लहान मोठे करू शकतो. आणि इथं हे खाली जो ऑप्शन दिसतोय जिथं आपला एरो गेला, तो ऑप्शन आहे हे लहान मोठं म्हणजे स्केल लहान मोठं करण्याचं. तुम्हाला करून दाखवतो मी ते. आता थोडं आता जेवढं छोटं तो आपण तेवढा आपला फायदा झाला. जेवढं हे वाढू तेवढं व्हिडिओ आपल्याला स्क्रीनच्या बाहेर जाते, मग ते एडिट करायला त्रास होतो. मग त्याच्या पुढं अॅनिमेशन आहे. अॅनिमेशनला पण व्हीपीएन इंटरनेट लागतं, व्हीपीएन जॉईन लागतं. मग आपण अॅनिमेशन लावू शकतो. आणि आता ट्रॅकिंग आणि ऍडजस्ट याचं काहीच फंक्शन नाहीये. परत त्यानंतर इथं फुल स्क्रीन वगैरे दिलेलं आहे, आपला रेशो पण दिलेला आहे इथं. ते इथं स्केल वगैरे आपण ऍडजस्ट करू शकतो. इथं माईक आहे, आपण रेकॉर्ड करू शकतो. इथं आपला फोटो किंवा व्हिडिओ कट करू शकतो. इथं डिलीटचा ऑप्शन आहे, म्हणजे इथले फोटो किंवा सॉन्ग किंवा इफेक्ट डिलीट करू शकतो. डिलीटचा यूज करून इथं रिटर्न घेऊ शकतो. आपण केलंय ते अंडो ते करू शकतो. परत इथं ॲरो ते चेंज करण्यासाठी ऑप्शन आहे. आता याच्या इफेक्ट मध्ये आता मी इथं 2 इफेक्ट लावले. आता हे 2
इफेक्ट लावता लावता तुम्हाला एक किस्सा सांगतो. तेव्हा सांगणार होतो माझ्या मित्राचा आहे. लहानपणी झालेला आहे तो. आणि असंच मी एकदा एडिटिंग करत बसलो होतो. जसं की आता मी तुमच्या समोर एडिटिंग करतो. मी सकाळ सकाळचा टाइम होता आणि तो आला होता माझ्याकडे. तो रोज यायचा आणि एक एडिटिंग पाहायला मी कशी करतोय काय. आणि त्यानंतर त्याला इंटरेस्ट वाटायला लागला आणि तो रोज यायला लागला. आणि तेव्हा मोबाईल, लॅपटॉप वगैरे काही नव्हते एडिटिंगसाठी. तेव्हा मोबाईल होते, पण ते सगळ्यांनी वापरून मग आपल्याकडे आलेले होते. पण आपण ते काळजीपूर्वक वापरायचो, जपून वापरायचो. कारण असं वाटायचं का आहे आपल्याकडेच आहे फक्त, नाही का. कारण तेव्हा थोड्याच मुलांकडे मोबाईल असायचे, ज्याच्याकडे नसायचे तो एकमेकाकडे येऊन गेम किंवा काय असेल ते काम, व्हिडिओ वगैरे बघायचे. आणि तर तो माझा मित्र आणि यायचा सकाळी. पण मी सकाळी एडिटिंग करायचो तेव्हा त्याचा. आम्ही दुपारी हे करायचो काय, सिरियल म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा किंवा सीआयडी वगैरे बघायचो. तेव्हा तो येत नव्हता. कारण त्याला असं काही इंटरेस्ट वाटत नव्हतं ते बघण्यात. तो फक्त सकाळी त्याला इंटरेस्ट वाटायचा. का म्हणून इंटरेस्ट वाटायचा, तर मी एडिटिंग करताना मोबाईल आडवा धरायचो. मोबाईल आडवा धरायचो म्हणजे आणि मग आईला त्यांना पण वाटायचं का मोबाईल आडवा धरतोय म्हणजे गेम खेळत असणार. आणि तेव्हा विषय काय होता, जे गेम खेळतो दिसन का, मग जो गेम खेळतो का तो येडा होईन असं तसं हे पसरवलेलं होतं, अफवा पसरवलेली होती. मग घरचे लगेच म्हणायचे, "अय ते गेम बिम खेळतोय काय ना, ती येडबीड होईन बरं का त्याला." घरचे नेमका मित्रासमोर बोलायचे, मग लय वाईट वाटायचं. मग आपण घरच्यांसमोर घरच्यांकडे जायचं, हळूच त्यांना म्हणायचं व्हिडिओ एडिटिंग करतोय. आणि याचा नाही म्हणायचा, मित्राला म्हणतोय नका बोलू राव. आणि मग असं व्हायचं. त्याला एवढी आवड निर्माण झाली, तो रोज यायला लागला. आणि आडवं मी व्हिडिओ एडिटिंग मी व्हिडिओ एडिटिंग करायची काय सोडली नाही. आणि तो काही व्हिडिओ एडिटिंग त्याला काही जमत नव्हती. ते शिकला पण नाही, त्याला जमली पण नाही. पण त्याला फक्त अट्रॅक्शन एकच गोष्टीचा होता, मोबाईल आडवा धरल्यावर धरायचं नाही का, मोबाईल आडवा धरायचं त्याची इच्छा होती. आणि नंतर गेम वगैरे चालू आले, चांगले गेम वगैरे खेळायला लागले. आणि मग काही काही दिवसांनी त्यांनी मोबाईल पण घेतला. आणि मोबाईल घेतल्यानंतर त्यांनी त्याच्यात पबजी खेळायला चालू केले. पण तेव्हा काय उन्हाळा वगैरे सुट्ट्या असायच्या. फक्त टाइमपास साठी यूज केलं जायचं. टाइमपास साठी यूज केलं जायचं टाइमपास साठी यूज केलं जायचं. गेम वगैरे फक्त टाइमपास करण्यासाठी यूज करायचं. तेव्हा काय म्हणजे असं कळत नव्हतं याच्यातून काही फायदा आहे का तोटा आहे. तेव्हा फक्त खेळायचं. तेव्हा लहान होतं त्याच्यामुळे काय नाही वाटलं. मोठं मोठं झालं मोठं आले समजायला लागलं, अरे याच्यात काहीच नाहीये. आपण नाच सोडून दिला पाहिजे आणि थोडंफार काहीतरी बिझनेस वगैरे किंवा ह्याच्यात गेलं पाहिजे. आता मित्रांनो आपण हे फिल्टर लावलंय. आता त्याचा किस्सा तर मी सांगतोच आहे. पण हे फिल्टर बघा मित्रांनो, लय भारी फिल्टर आहे. इथं डायरेक्ट मी खूप म्हणजे खूप येऊ शकतं. खूप आपण आपल्यासारखे सेम 4-5 येऊ शकतो असं. तर मग त्याने मोबाईल घेतला होता. तेव्हा काय मोबाईल एवढे म्हणजे भारीतले नव्हते. म्हणजे ते गरम व्हायचे त्यांची चार्जिंग. त्याला दिवस चार्जिंग पण पुरत नव्हती. 1-2 तासात त्याची चार्जिंग संपून जायची. पण आवड होती त्याच्यामुळं अट्रॅक्टिव्ह वाटायचं. नंतर काही कालावधी गेला. मी एडिटिंग करतच होतो. मला काही गेमचा नाद लागला नाही. मस्त तो बोलायचा, "तू गेम खेळ, गेम खेळ. गेमिंग मध्ये मज्जा आहे, जॉईंट व्हा मला." पण मी म्हणायचो, "नाही मला एडिटिंगच करायची." मी एडिटिंगच करत राहिलो. आणि तो गेम खेळत राहिला.
आता मला याच्यात इंटरेस्ट होता, त्याला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला. का म्हणतं मी आडवा मोबाईल धरायचा आणि त्याला आडवा मोबाईल धरण्यात इंटरेस्ट होता. म्हणजे बघा तुम्ही आता इंटरेस्ट कशात आहे, तर मोबाईल आडवा धरण्यात. पण गेमचा आणि आडवा मोबाईल धरण्यात काही संबंध नाही. पण त्याला त्याच्यात आवड निर्माण झाली. त्याचं अट्रॅक्शन एवढं वाढलं का तो गेमिंगसाठी हट्ट बिट्टा करायला लागला, गेम वगैरे खेळण्यासाठी. आणि मग एकटा लांब निवांत बसून गेम बसायचा. घरचे खूप बोलायचे तरी गेम खेळायचा. त्याच्यानंतर त्याने थोडा बदल केला. गेम वगैरे खेळण्यात थोडा बदल झाला, अपडेट झालं, बरंच मोबाईल चेंज झालं. तर आता होतोय ब्रेक. आता पुढचा किस्सा पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि आता आपण हे फिल्टर लावले. आता मी गाणं सह लावून दाखवतो, तुम्ही बघा कसे फिल्टर लागले. आता इथं पहिलं ब्लरिंगचं लावलंय, नंतर योग्य दिशेने वळली की स्वप्न बरोबर भरपूर होता. गाडीचे स्टेरिंग आपण हे कमी पण करू शकतो. तुम्ही इथं भरपूर लावले दिसावं म्हणून ज्यादा वेळ टाइम लावला आपण असं इथं लावू शकतो. ते भारी वाटेल. दिशेने वळली की स्वप्न बरोबर भरपूर होता. गाडीचे मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं असेल, जे आधी माझा फोटो चार पाच वेळेस दिसत होता, तो अचानक एकच झाला. म्हणजे ते पिक्चर मध्ये त्या काळात अॅनिमेशन लावायचे, ते अॅनिमेशन आता आपण व्हिडिओ एडिटिंग मध्ये लावू शकतो. तर चलो पार्ट 2 मध्ये भेटूया. आता अजून फिल्टर लावायचे. आपण इथपर्यंत आखी फिल्टर लावणार आहे, आपली हे गाणं कम्प्लीट करणार आहे, नवीन नवीन फिल्टर लावणार आहे, आणि त्याबरोबर मित्राचा किस्सा पण ऐकणार आहे. एकदम इंटरेस्टेड आहे. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. जय महाराष्ट्र.